Good morning, all of you. Today we have discussed the point physical pharmaceutics. The point is the lever rule. आता what is meant by lever rule? The lever rule is used to determine mole fraction of each phase of a binary equilibrium phase diagram. And this rule is used to determine the percent composition of two phases. म्हणजे बघा लिव्हर रूल काय सांगतो आहे तर लिव्हर रूल काय डिटरमाइन करतं मोल फ्रॅक्शन कशाचे तर इच फेज ऑफ बायनरी इक्विलिब्रियम फेज डायग्रामची फेज डायग्राम आहे बायनरी इक्विलिब्रियमची त्याच्यामध्ये प्रत्येक फेजचं काय करते मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करते. आणि दिस रूल इज यूज्ड टू डिटरमाइन द पर्सेंट कंपोजिशन ऑफ टू फेजेस म्हणजे दोन फेजेसचं कंपोजिशन आहे त्याचं काय पर्सेंट कंपोजिशन काय करतोय तो डिटरमाइन करतोय. दिस लिव्हर रूल इन टर्म ऑफ रिलेटिव्ह वेट ऑफ द टू फेजेस that is one phase and two phase, and this relative weight of the two phases there will be more of the outer ridge phase A than the phenol ridge phase B at point D. Means बघा याच्यामध्ये phase A and phase B there are two phases and these two phases the first phase is the outer ridge phase A then phenol ridge phase B म्हणजे ऑटरची एक फेज आहे आणि फिनॉलची एक फेज आहे. देर आर टू फेजेस अँड दिस फेजेस इज द इन लिव्हर रूल. दिस वेट ऑफ फेज ए डिवायडेड बाय वेट ऑफ फेज बी इज इक्वल टू लेंथ डी सी अपॉन लेंथ बी डी. ठीक आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे लिव्हर रूल काय सांगतो आहे तर काय डिटरमाइन करतो आहे मोल फ्रॅक्शन कशाचे तर इच फेज ऑफ बायनरी इक्विलिब्रियम फेज डायग्राम. आता आपण ह्याच्या अगोदर काय फेज डायग्राम बघितले मग त्या फेज डायग्राममध्ये बायनरी इक्विलिब्रियमचं मोल फ्रॅक्शन काय करतो तो डिटरमाइन करतो. आणि यूज कशासाठी करतात तर दिस फेज रूल इज यूज्ड टू डिटरमाइन द पर्सेंट कंपोजिशन ऑफ टू फेजेस. दोन फेजेसचं पर्सेंट कंपोजिशन काय करतो तो डिटरमाइन करतो. ह्याला काय म्हटलं जातं लिव्हर रूल म्हणजे दोन फेजेसचं पर्सेंट कंपोजिशन डिटरमाइन करतो आहे. आता बघा इन टर्म ऑफ रिलेटिव्ह वेट ऑफ द टू फेजेस त्याचं कसं रिलेटिव्ह वेट त्याच्यामध्ये कुठले आहेत दोन फेजेस तर देअर टू फेजेस इज द फेज फर्स्ट अँड फेज ए अँड फेज बी. सो फेज ए इज द ऑटर रिच फेज अँड फेज बी इज द फिनॉल रिच फेज बी ॲट पॉईंट डी. कुठल्या पॉईंटला त्याच्या डी पॉईंटला. आता बघा वेट ऑफ फेज ए डिवायडेड बाय वेट ऑफ फेज बी इज इक्वल टू लेंथ डी सी अपॉन लेंथ बी डी. आता दिस वेट ऑफ फेज ए जी वेट ऑफ फेज ए इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ फेज बी म्हणजे जी फेज एची वेट ऑफ फेज ए आहे त्याच्यापेक्षा जास्त कुठला आहे फेज बी आहे. आणि हा वेअर बिकॉज पॉईंट डी इज क्लोजर टू पॉईंट बी दॅन इट इज टू पॉईंट सी. आता याच्यामध्ये बघा आपण बघितलेलं आहे की गेल्या वेळेस बघितलं आहे की टू कॉम्पोनंट सिस्टीम म्हणजे कुठली दिस इज टेम्परेचर कंपोजिशन डायग्राम. ठीक आहे ऑटर अँड फिनॉल. आता ह्या टू कॉम्पोनंट सिस्टीम कंटेनिंग लिक्विड फेजमध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे लिव्हर रूल सांगितलेला आहे. मग लिव्हर रूल काय सांगतो आहे तर डिटरमाइन करतो मोल फ्रॅक्शन आणि त्याचबरोबर पर्सेंट कंपोजिशन ऑफ टू फेजेसचं काय करतं डिटरमाइन करतो. मग त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला फेज एचं वेट आणि फेज बीचं वेट आणि त्याची लेंथ डी सी अपॉन लेंथ बी डी. दिस इज द टेम्परेचर वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिनॉल इन वॉटर. सो दिस लिव्हर रूल इज द याच्यामध्ये काय सांगितलं आहे वेट ऑफ फेज ई ग्रेटर दॅन वेट ऑफ फेज बी आणि दिस बिकॉज पॉईंट डी इज द क्लोजर म्हणजे ते करायचा. नेक्स्ट द लेंथ डी सी अँड बी डी कॅन बी मेजरेड विथ ए रुलर इन सेंटीमीटर ऑर इंचेस फ्रॉम द फेज डायग्राम. आता फेज डायग्राम बघितले आपण फेज डायग्राममध्ये काय आहे त्याच्यामध्ये दिस इज द फेज डायग्राम. ठीक आहे आता फेज डायग्राममध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की फेज फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे ऑटर व्हेपर प्रेशर असतात नंतर क्रिटिकल टेम्परेचर येतं सब्लिमेशन कर्व सुपर कुलिंग त्याचा ट्रिपल पॉईंट बॉइलिंग पॉईंट. आता बघा ह्या लिव्हर रूलमध्ये काय सांगता येते तर इट इज फ्रिक्वेंटली मोर इक्विव्हॅलंट convenient to use the unit of percent weight of phenol. For example is the because point B is equal to 11% and point C is equal to 63% and point D is equal to 24%. म्हणजे बघा आपण टू कॉम्पोनंट सिस्टीममध्ये बघितलेलं त्याच्यामध्ये काय बघितलेलं 11% आणि 63%.
हे काय आहेत, फिनॉल वॉटरचे कॉन्सन्ट्रेशन आहेत. ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेशन 11% आणि 63% आहे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तर बी इज इक्वल टू 11%, पॉईंट सी इज इक्वल टू 63% अँड सी इज इक्वल टू 24%. आता बघा, डी सी अपॉन बी डी इज इक्वल टू, डी सी मीन्स 63 मायनस 24 डिवायडेड 24 मायनस 11 इज इक्वल टू 3/1. म्हणजे त्यांनी काय डी सीची आणि बी डीची काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन काय केलेलं आहे, त्यांनी ॲड केलेलं आहे. आता डी म्हणजे 63%, टी मायनस 24 डिवाइड बाय बी डी म्हणजे 24 मायनस 11. आणि इन अदर वर्ड्स, फॉर एव्हरी 10 ग्रॅम ऑफ लिक्विड सिस्टीम इन इक्विलिब्रियम रिप्रेझेंट बाय पॉईंट डी. ठीक आहे. आता पॉईंट डी किती आहे, 24%, पॉईंट बी किती आहे, 11% आणि पॉईंट सी किती आहे, 63%. सो दिस इज द डायग्रॅम. आता दिस इज द कॉन्सन्ट्रेशन. आता इन अदर वर्ड, एव्हरी 10 ग्रॅम ऑफ लिक्विड सिस्टीम इन इक्विलिब्रियम रिप्रेझेंट बाय पॉईंट डी and one find 7.5 gram of phase A and 2.5 gram of phase B. In other hand, we prepare a system containing 50% by weight of phenol. The ratio of phase A to phase B is, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 50%च्या वेटला फिनॉलचं किती येतं, रेट ऑफ फेज ए आणि बीचा रेशो काय करायचा आहे, आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आता बघा, आता रेशो ऑफ फेज ए आणि फेज बीचा काढायचा, त्यासाठी काय त्यांनी दिलेलं आहे, अकॉर्डिंग टू लिव्हर रूलच्या ह्याच्यानुसार. तर एफ सी अपॉन बी एफ इज इक्वल टू 63 मायनस 50 डिवायडेड बाय 50 मायनस 11 इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 19 इज इक्वल टू 1/3 अकॉर्डिंग टू फॉर एव्हरी 10 ग्रॅम ऑफ सिस्टीम्स एफ प्रिपेअर्ड. म्हणजे त्यांनी काय केलं, लिक्विड सिस्टीममध्ये 10 ग्रॅमचं काय केलेलं आहे, सॅम्पल बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रिपेअर करून त्यांनी काय काढलेलं आहे, तर रेशो काढलेला आहे. कशाचा, तर फेज ए आणि फेज 2चा किती रेशो येतो, ते किती पर्सेंटला, कॉन्सन्ट्रेशनच्या, तर 50% वेटला. आता दिस इक्विलिब्रियम मिक्सचर ऑफ 2.5 ग्रॅम ऑफ फेज ए अँड 7.5 ग्रॅम ऑफ फेज बी. म्हणजे त्यांनी 2.5 ग्रॅम फेज एचं दिलेलं आहे, त्याचबरोबर 7.5 ग्रॅम ऑफ फेज बीचं दिलेलं आहे. आता अकॉर्डिंग टू धिस लिव्हर रॉ काय सांगतो, वर्किंग ऑन टाय लाईन इन ए फेज डायग्राम अनेबल्स टू कॅल्क्युलेट द कंपोजिशन ऑफ इच फेज इन ॲडिशन टू द वेट ऑफ द फेजेस. म्हणजे काय सांगते, कशाचं वर्किंग केलेलं आहे लिव्हर रूलनं, तर फेज डायग्रामनुसार टाय लाईन. आता टाय म्हणजे टी आहे, टाईन म्हणजे काय, बंद, लाईन म्हणजे रेषा, म्हणजे बंद लाईनच्या फेज डायग्राममध्ये त्यांनी काय केलेलं, त्याचं वर्किंग केलेलं. त्याच्यानं कॅल्क्युलेट काय केलेलं आहे त्यांनी, तर कंपोजिशन काढलेलं आहे. कशाचं, इच फेज म्हणजे प्रत्येक फेजचं, म्हणजे फेज फर्स्ट ए, फेज बी, फेज सी. आणि इन ॲडिशन टू काय केलेलं आहे, वेट घेतलेलं आहे, कशाचं, फेजेसचं. आता दिस इट बिकम सिम्पल मॅटर टू कॅल्क्युलेट द डिस्ट्रीब्युशन ऑफ फिनॉल थ्रू आउट द सिस्टीम ॲज वेल. For example is the, suppose that mixed 24 gram of phenol with 76 gram of water, warmed the mixture to 50 degree Celsius and allowed to reach equilibrium at this temperature and on separation of two phases we would find. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये काय, 75% ऑफ फेज एमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. 76 ग्रॅम ऑफ वॉटर घेतलेला आहे आणि 24 ग्रॅम ऑफ फिनॉल घेतलेला आहे. आणि तेच मिक्सचर गरम केलेलं आहे, मिक्सचर टू किती डिग्रीला, 50 डिग्री सेल्सिअसला. अँड ॲलो टू रिच इक्विलिब्रियम टेम्परेचरला काय केलेलं आहे, दिस टेम्परेचरला ते इक्विलिब्रियम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, सेपरेशन झालेलं आहे टू फेजेसचं, फेज ए आणि फेज बी. ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग त्यांनी कसं फाइंड आउट केलेलं आहे, तर एक्झाम्पलच्या नुसार, म्हणजे 75 ग्रॅम ऑफ फेज ए आणि 25 ग्रॅम ऑफ फेज बी घेतलेला आहे. आता 75 ग्रॅम ऑफ फेज ए म्हणजे कंटेनिंग किती आलं, त्याच्यामध्ये 11% बाय वेट ऑफ फिनॉलचं असणार, आणि बीमध्ये किती असणार आहे, त्याचं 63% बाय वेट ऑफ फिनॉलचं वेट कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. आणि तीच अमाऊंट ऑफ फिनॉल इन फेज ए मध्ये आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. तर कसं काढणार, तर इज इक्वल टू 11 × 75 डिवायडेड बाय 100, म्हणजेच किती आलं, इज इक्वल टू 8.25 ग्रॅम. आता अमाऊंट ऑफ फिनॉल इन फेज बीमध्ये कसं काढायचं, आता बीचं किती आहे अमाऊंटमध्ये, आपल्याला 63%, म्हणजे 63 इंटू काय ना, किती ग्रॅम घेतलेला आहे आपण, 25, म्हणजे काय आलं, 63 × 25 डिवायडेड बाय 100. सेम ॲज
फिनॉल इन फेज ए आणि फिनॉल बी. मग फक्त काय केलेलं आहे, अमाऊंट घेतलेली आहे. म्हणजे किती आहे आता फेज एमध्ये फिनॉलची अमाऊंट किती घेतलेली, 75%. आणि तेच फिनॉल एमध्ये किती कंटेन आहे, त्याच्यामध्ये फिनॉलचं वेट तर 11%. म्हणून 11 × 75 डिवायडेड बाय 100 केलेलं आहे. मग इज इक्वल टू 8.25. तसंच अमाऊंट ऑफ फिनॉल इन फेज बीमध्ये काय केलेलं आहे, 63 × 25. म्हणजे 63 त्याचं काय कंटेनिंग वेट ऑफ फिनॉलचं आहे आणि इंटू 25% काय आहे त्याच्यामध्ये आपण फिनॉल घेतलेला आहे डिवायडेड बाय 100 म्हणजे 15.75 ग्रॅम. म्हणजे टोटल किती झालं, 24 ग्रॅम. सो दिस इज द कॅल्क्युलेट 2 फेजेसमध्ये. आता दिस इक्वल द अमाऊंट ऑफ फिनॉल ओरिजिनली ॲडेड अँड देअरफॉर कन्फर्म ऑर ॲजेप्शन अँड कॅल्क्युलेशन. And this read to confirm that phase A contains 66.75 gram of water and phase B 9.25 ग्रॅम ऑफ वॉटर काय केलेलं आहे त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे फेज लिव्हर रूलच्या नुसार त्यांनी काय केलेलं आहे, किती आलेलं आहे. आता दिस डायग्राम बघा, ह्या डायग्राममध्ये त्यांनी सांगितलं आहे 66.8% काय आलेलं आहे आपलं फेज ए. सो दिस इज द फेज ए. देन आता याच्यामध्ये बघा वॉटर आणि फेनॉल सांगितलेलं आहे. जे ब्लँक आहे ते फेनॉल आहे आणि ज्याच्यामध्ये रेषा हे केलेलं आहे ते वॉटर आहे. मग त्यांनी किती दिलेलं आहे, फेज एमध्ये किती आहे 66.8% काय आहे त्याच्यामध्ये आहे आणि 9.25 ग्राम काय फेज बीमध्ये आहे. आणि तीच फेज आर शोन दॅट बी अँड सी, त्यालाच काय म्हटलं आहे, बी अँड सी नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये अप्लाय द फेज रूल to show that the two component condensed systems having one liquid phase. आता ह्यांनी काय अप्लाय याच्यावरती फेज रूल अप्लाय केलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय त्यांनी काय अप्लाय करून 2 कॉम्पोनंट कंडेन्स्ड सिस्टीम काय केलेले आहे, 1 लिक्विड फेजला. म्हणजे F इज इक्वल टू 3 बिकॉज का तर प्रेशर इज फिक्स्ड, F इज रिड्यूस्ड टू 2 अँड नेसेसरी टू फिक्स बॉथ टेम्परेचर अँड कॉन्सन्ट्रेशन टू डिफाईन द सिस्टीम्स. आता वेन 2 लिक्विड फेजेस आर प्रेझेंट, F इज इक्वल टू 2 म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे F इज इक्वल टू डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 2. अगेन प्रेशर इज फिक्स्ड. This we need only define temperature to completely define the systems because F is reduced to 1 and it is seen that temperature is given and the composition of the 2 phases are fixed by the point at the end of the line. For example, points B and C at 50 degree Celsius. The composition relative to the relative amount of phenol and water of the 2 liquid layers are then calculated by the above method. म्हणजे कुठल्या ह्याच्यानुसार, लिव्हर रूलनुसार. आता दिस द फेज डायग्राम is used to practice to formulate systems containing more than one component we can be converted into single liquid phase. म्हणजे as we now solid phenol is a necrotic agent, म्हणजे it can be easily handled by mixture in with water. तर बघा, द नंबर ऑफ सोल्युशन कंटेनिंग डिफरंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिनॉल आर ऑफिशियल इन सेव्हरल फार्माकोपिया. आता ह्याच्यामध्ये बघा काय काढलं आपण, लिव्हर रूल काय सांगतोय, ठीक आहे. फेज डायग्रामच्या ह्याच्यानुसार लिव्हर रूल म्हणजे याच्यामध्ये कुठली फेज घेतलेली आहे, 2 कॉम्पोनंट सिस्टम्स कंटेनिंग लिक्विड फेज. त्यामध्ये त्याने लिव्हर रूल सांगितलेला आहे. आता बघितलं आपण लिव्हर रूल काय करतो, डिटरमाइन तर त्याचं मोल फ्रॅक्शन काढतोय कशाचा, तर फेजचा. इच फेज ऑफ बायनरी इक्विलिब्रियम फेज डायग्रामनुसार. आणि तो युजड टू आणि तीच रूल युजड टू डिटरमाइन काय करते, पर्सेंट कंपोजिशन काढतो कशाचं, तर ऑफ 2 फेजेसचं पर्सेंट कंपोजिशन डिटरमाइन करत आहे. आता लिव्हर रूलमध्ये आपण बघितलं ह्याच्या अगोदर काय 1 फेज सिस्टीम्स आणि 2 फेज सिस्टीम्स बघितलेले आहे. मग ह्याच्यामध्ये फेज डायग्राम बघितले. फेज डायग्राममध्ये काय बघितलेलं आपण फेजमध्ये, तर दिस इज द फेज डायग्राम फॉर वॉटरचे. त्याच्यामध्ये सिस्टम्स कंटेनिंग 1 कॉम्पोनंट, सिस्टम्स कंटेनिंग 2 कॉम्पोनंट. ठीक आहे. तर दिस इज द फेज डायग्राम. एंड देन टुडे वी डिस्कस द लिव्हर रूल. दिस इज द इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन विचारला जातो की एक्सप्लेन लिव्हर रूल. मग लिव्हर रूलमध्ये काय एक्सप्लेन करणार तुम्ही, लिव्हर रूल म्हणजे काय, त्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे, त्याच्यामध्ये काय काय काढलेलं आहे, कुठल्या ह्याच्यानुसार काढलेलं आहे एक्झाम्पल देऊन. ठीक आहे. त्याचबरोबर काय अकॉर्डिंग टू त्याच्या अप्लाय करून
जे काढलेलं आहे म्हणजे कुठलं, ते डी सी अपॉन बी डी आणि एफ सी अपॉन बी एफ. ठीक आहे. सो दिस इज द लिव्हर रूल.